राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. मागच्या आठवड्यापासून आपण एक नवीन सिरीज सुरू केली होती. 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती करन्सी पेअर्सचा आपण डेलीचा ॲनालिसिस बघत होतो. एक आठवड्यापासून आपण रोज व्हिडिओज टाकलेले होते की आज मार्केटमध्ये काय झालं आहे आणि उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं, याचं एक आपण थोडक्यात प्रेडिक्शन करत होतो. प्रेडिक्शन इन द सेन्स आपण एक स्ट्रॅटजी बघितली आहे फिबोनाचीची. त्याच्या बेसिसवरती आपल्याला लेवल्स शोधत होतो आपण आणि त्या लेवल्सच्या बेसिसवरती आपण काही ट्रेड्स प्लॅन करत होतो. ऑब्व्हियसली हे फक्त आपण कशासाठी करत होतो तर एक याचा जर्नल मेंटेन करण्याचा आपला उद्देश होता, ना की कुठले कॉल्स देणे, सिग्नल्स प्रोव्हाइड करणे या पद्धतीचा आपला काही या ठिकाणी उद्देश नव्हता. ठीक आहे. सो आपण त्यावेळेला प्रॉमिस केलं होतं की याचं जे पण ओव्हरव्ह्यू असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे पण असेल, आपल्याला ही स्ट्रॅटेजी कुठल्या पद्धतीने प्रॉफिट देऊ शकते, प्रॉफिट देणार आहे की लॉस देणार आहे, ऑल ओव्हर आपल्याला कशा पद्धतीने यातून रिझल्ट्स भेटणार आहेत. सो या पद्धतीचं सगळ्याचं जे आपण एका आठवड्याचं अनालिसिस केलेलं आहे त्याच्या एंडला आपण यातनं काय निष्कर्ष काढणार आहोत त्याच्यासाठी हा थोडक्यात व्हिडिओ बनवत आहे. सो बेसिकली याचा फॉर्मॅट कसा होता या सिरीजचा, तर आपण रोज उद्या काय होणार आहे याची संध्याकाळी तर व्हिडिओ टाकत होतो, किंवा जर संध्याकाळी जमत नसेल तर रोज सकाळी मी आज काय होऊ शकतं याचा व्हिडिओ टाकत होतो. माझ्या लेवल सांगत होतो. करन्सी पेअर्स आपण 8, 9, 10 करन्सी पेअर्स घेतलेल्या होत्या. प्रत्येकाचे आपण ॲनालिसिस बघतो. बऱ्याच वेळेला स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं नसेल किंवा ट्रेंड कंटिन्यू झालेलं नसेल तर आपल्याला लेवल्स पण भेटत नव्हत्या, पण जे पण लेवल्स भेटत होत्या, जे पण अवेलेबल होत होत्या, त्यातून काही ट्रेड्स आपल्याला एक्झिक्यूट सुद्धा झाले आणि त्याच्या एंडला आपल्याला रिझल्ट बघायचे आहेत की आपण ऑल ओव्हर यातून कसे प्रॉफिटमध्ये आहोत, लॉसमध्ये आहोत की कसं. सो त्याच्यासाठी मी प्रत्येक आपल्या ट्रेडचा एक्सेल शीट बनवलेला आहे. या ठिकाणी 8 डिसेंबर मंडेपासून 12 डिसेंबर. सो प्रत्येक सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी अशा पद्धतीने जे पण आपले ट्रेड्स एक्झिक्यूट झालेत त्या ट्रेड्सचं जे पण टार्गेट असेल, स्टॉप लॉस असेल, या सगळ्या पद्धतीचं मी कॅल्क्युलेशन केलं आहे. ऑब्व्हियसली करन्सी पेअर असल्यामुळे त्यांचं कॅल्क्युलेशन, पिप कॅल्क्युलेशन हे खूप छोटं असतं आणि खूप कमी त्यांच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी असते. त्याच्या मानानं एक साधारणपणे एक $10,000 जर अकाउंट तुम्ही कन्सिडर केला आणि जर त्या ठिकाणी लॉट साईज एक स्टँडर्ड जर तुम्ही यूज केली, वाईज वर्षा जर तुम्ही 1,000चं डोक्यात ठेवत असाल तर ऑब्व्हियसली 0.10च्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. जर $100चं करत असाल तर 0.01च्या कॅल्क्युलेशननं तुम्ही याकडे बघा. ठीक आहे. सो या कॅल्क्युलेशन पद्धतीने जर आपले हे ट्रेड्स आपण लिमिट्स, बाय सेल लिमिट्स जर तुम्ही प्लेस केले असते आणि या पद्धतीनं डेमो अकाउंटवर जरी ह्याची प्रॅक्टिस केली असते तर ॲट द एंड ऑफ दी वीक आपल्याला $1,007च्या आसपास प्रॉफिट झाला असता. ठीक आहे. हे ट्रान्सपरंट आहे की नाही, यामध्ये काय घोटाळा आहे की नाही, हे सगळं तुम्ही ज्या त्या दिवशीच्या जाऊन व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. सो एक सिम्पल कन्सेप्ट होता. थोडक्यात आपण स्विंग सुद्धा म्हणू शकतो याला, कारण 1 आवरची टाइम फ्रेम आणि करन्सी पेअर्स आहे. ठीक आहे. गोल्डसाठीच्या पण लेवल निघतात, पण कम्पॅरिझन जर करायला गेला तुम्ही तर गोल्डचं 15 मिनिटाचं बिहेवियर आणि अदर करन्सी पेअरचं 1 आवरच्या वरती टाइम फ्रेमचं बिहेवियर हे कुठंतरी सेम लागू पडतं. ठीक आहे. कारण गोल्ड ही खूप जास्त व्हॉलाटाईल पेअर आहे आणि तसं पण आपण सध्या आहोत डिसेंबर एंडिंगला. सो अदरवाईज पण तुम्हाला कमीच व्हॉलॅटिलिटी मार्केटमधून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे. सो सांगायचा मतेदार्थ हा आहे की या सगळ्या प्रयत्नातून एक आठवड्याच्या एंडला तुम्हाला कळून आलं असेल की आपण आपले स्टॉप लॉस पण हिट झाले 100%, टार्गेट पण हिट झाले 100%, पण ऑल ओव्हर आपण 1:2चं जे टार्गेट धरतो त्यामध्ये जरी आपल्याला 50% जरी ॲक्युरेसी भेटली तरी सुद्धा आपण ऑल ओव्हर खूप चांगल्या पद्धतीनं प्रॉफिटमध्ये राहू शकतो. $1,000 जर तुमचं अकाउंट असतं तर तुम्ही $100 म्हणजे 10%च्या आसपास तुम्ही या ठिकाणी गेन केला असता. यामध्ये काय रिस्क आहे काय? मार्केट आहे म्हटल्यावर रिस्कही राहणारच. जसे टार्गेट उडले तसे स्टॉप लॉस उडलेत. यामध्ये तुम्ही फंडामेंटल जर कन्सिडर केलं नाही, फंडामेंटल म्हणजे काय, जर समजा JPYच्या तुम्ही करन्सी पेअर्समध्ये ट्रेड घ्यायला लागलाय, पण जर JPYचे कुठल्या तरी खूप मेजर न्यूज असेल आणि त्यावेळेला तुम्ही लिमिट्स प्लेस केलेल्या असतील तर तुम्हाला त्यावेळेला खूप मोठा फटका बसू शकतो. या गोष्टी मी रोजच्या रोज अपडेट करत जाईलच, पण ह्या गोष्टी सुद्धा आपण कन्सिडर केल्या पाहिजेत की न्यूजच्या वेळेला या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. सो बेसिकली हा व्हिडिओ याच्यासाठी केला आहे की एक सिम्पल कन्सेप्ट असतो, कुठलीही कन्सेप्ट असेल त्यामध्ये जर तुम्ही कन्सिस्टंट राहिला तर 100% तुम्हाला त्यामध्ये बेनिफिट हा होऊ शकतो. भलेही एका दुसऱ्या पुढच्या आठवड्यात समजा ही इथली अमाऊंट तुम्हाला निगेटिव्हमध्ये दिसू शकते, त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला पॉझिटिव्ह दिसू शकते, पण ऑल ओव्हर मंथ एंडला, इयर एंडला जर तुम्हाला कुठलीही स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीने प्रॉफिटमध्ये ठेवत असेल तर तुम्ही त्या स्ट्रॅटेजीकडे पॉझिटिव्ह अप्रोचनं बघू शकता. ठीक आहे. सो मार्केट
हा अंधाधुंद खेळायचा गेम नाही आहे, तुक्का मारायचा गेम नाही आहे. जर प्रॉपर ॲनालिसिस करून, जर प्रॉपर माइंडसेटनं तुम्ही पेशंटली याच्याकडे बघितलं, ओव्हर ट्रेडिंग न करता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं फक्त डोक्यात धरून याच्याकडे बघितलं, तर आपलं या क्षेत्रामध्ये सक्सेस व्हायचे चान्सेस आहे खरोखर खूप जास्त चांगले असतात. ठीक आहे. आपण ज्या आपल्या बॅचेसमध्ये शिकतो त्याच्यामध्ये जर प्युअर ट्रान्सपरंटली बघायला गेलं की मॉर्निंगची जी आपली स्ट्रॅटेजी ती या महिन्यामध्ये खूप जास्त माझे स्टॉप लॉसेस हिट झालेत. पण अदर साईडला मागचा एक महिना मला असा गेला की मला बऱ्यापैकी पूर्ण महिन्याभरात 2 ते 3 स्टॉप लॉसेस मी हिट झालेले बघितलेत. सो मी या ठिकाणी विचार करताना काय करू शकतो की बाबा ऑल ओव्हर माझी स्ट्रॅटेजी मला प्रॉफिट द्यायला लागले, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो या महिन्यात जर मी तुम्हाला मॉर्निंगच्या स्ट्रॅटेजीचं सांगितलं असेल, पण सेम टायमिंगला ज्यावेळेला लिक्विडिटी, इंटरनल एक्सटर्नल लिक्विडिटी स्वीप असेल, प्रत्येक दिवशीचा जो तो मॉर्निंगचा ट्रेड असेल त्याचा पूर्ण लॉस हा ज्या त्या दिवशीच्या इंटरनल किंवा एक्सटर्नल लिक्विडिटी स्वीपनं आपल्याला दिलेलं आहे. सो ऑल ओव्हर बेसिकली आपण डे एंडला प्रॉफिटमध्ये आहेच, त्यात काहीही डाऊट नाही. पण एखाद्या स्ट्रॅटेजीकडे आपण कुठल्या अप्रोचनं बघतोय, कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघतोय, हा अप्रोच डेव्हलप करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कुठलाही पॉईंट ऑफ व्ह्यू बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो बेसिकली हे आपण प्रत्येक आठवड्याला बघायचं आहे. ह्या आठवड्याचा हा रिझल्ट आहे, आपण बघू या टाईपचा व्हिडिओ पुढच्या विकेंडला. ठीक आहे. सो हे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सांगतो, या गोष्टी प्रॉपर आपण एज्युकेशन बेस घ्यायला लागलो. यातून कुठलेही सिग्नल्स प्रोव्हाइड करायचे नाहीत. आपल्याला एक खूप छान जर्नल मेंटेन करायचं, ज्याचा उद्देश असेल की आपल्याला एक चांगली कन्सिस्टन्सी भेटेल, एक चांगली ग्रोथ भेटू शकेल आणि आपल्याला कळू शकेल की बाबा खरोखर आपल्या स्ट्रॅटेजीज या प्रॉफिटेबल आहेत की नाही, आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला चांगला एक कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो. ठीक आहे. सो भेटू आपण पुढच्या विकेंडच्या व्हिडिओमध्ये, याच पद्धतीचं आपण ॲनालिसिस करू. ठीक आहे. थँक्यू सो मच.